लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. आत्मघात. लाओत्से पुढे सांगतो की दग्धभू धोरण अंमलात न आणणे म्हणजे जुळवाजुळव करून तयारी न करता चढाई करणे आहे. असताना सरसावू नयेत, समोरासमोर पुढून चढाई करू नये. अस्त्रे शस्त्रे नसताना सैन्य असणे आहे. दग्ध भूधोरण अंमलात न आणणे म्हणजे दुसऱ्या शब्दात आत्मघात करणे आहे. यासाठी लाओत्सेने येथे 4 गोष्टी सांगितल्या आहेत. त्या सर्व 4ही गोष्टी नकारात्मक आहेत. ते कसेही असले तरी तो आत्मघात असतो हे नक्की. शत्रूच्या प्रदेशात घुसून चढाई करणे म्हणजे सैन्याची जुळवाजुळव न करण्यासारखे आहे. कितीही जुळवाजुळव केली, नियोजन केले तरी परमुलखात त्याला मर्यादा येतातच. परमुलखाची माहिती नसल्यामुळे हालचाल करणे फार अवघड होते. परमुलखात सर्वच नवीन असते. जुळवाजुळव केलेले सैन्य परमुलखात प्रवेश केल्यावर लढाईसाठी विखुरले जाते. आपापसात संपर्कावर मर्यादा येतात. त्यांच्याकडे सैनिकांसह नागरिकही शत्रूच्याच भावनेने पाहतात. प्रत्येक पावलावर धोका असतो. वाट चुकली, जखम झाली किंवा अशासाठी कोणी मदत देणारे नसते. सापडल्यास ठार मारणार किंवा पकडून नेणार आणि हाल करणार हे उघड असते. हा आत्मघात आहे. लाओत्से सांगतो की असत्याने सरसावू नयेत. येथे दादागिरी चालत नाही. आपण शत्रूच्या मुलखात असतो. पकडलेल्या सैनिकाच्या अहंकारावर शत्रू आघात करतो. त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करतो. कितीही अन्याय झाला, अपमान केला, हाल केले तरी चूप राहून सर्व सहन करावे लागते. हा आत्मघात आहे. लाओत्से सांगतो की समोरासमोर पुढून चढाई करू नये. आपण शत्रूच्या हद्दीत आलेले असतो. शत्रू खंदकातून, आजूबाजूच्या इमारतींमधून दबा धरून बसलेला असतो. सर्वसामान्य नागरिकही आपला वेध घ्यायला संधी शोधत असतात. चहूबाजूने आपण वेढलेले असतो आणि त्याचा आपल्याला पत्ताही नसतो. यास्तव एक एक पाऊल फार छुपेपणाने, सावधानतेने टाकावे लागते. उघडपणे काहीही करता येत नाही. एकमेकांशी संवादही दबक्या आवाजात साधावा लागतो. एक क्षुल्लक चूक केव्हा आत्मघात करील याचा काही नियम नसतो. लाओत्से सांगतो की अस्त्रे शस्त्रे नसताना सैन्य असणे आहे. परमुलखात जाणे म्हणजे कितीही अस्त्रे शस्त्रे बरोबर घेतली तरीही ते अस्त्रे शस्त्रे नसलेले सैन्य असणे आहे. कारण अस्त्रे शस्त्रे वापरून रिकामी झाली की त्यासाठी रसद पुरवली जाणे शक्य नसते. पकडले गेल्यास अस्त्रे शस्त्रे असूनही नसल्यासारखेच असतात. यास्तव जवळ अस्त्रे शस्त्रे असूनही आत्मघात चुकत नाही. येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते. ते स्वतः अफझल खानाला भेटायला गेले नाहीत. स्वतःकडे भित्रेपणा घेऊन त्याला स्वतःच्या मुलखात भेटायला बोलवले. अफझल खान अस्त्राशस्त्राने सुसज्ज असे मोठे सैन्य घेऊन आला होता. परंतु लाओत्सेच्या या 4ही गोष्टी त्याच्यासाठी आत्मघात ठरल्या. दुसऱ्याला ओळखा भाग 1. लाओत्से ओवीचा समारोप करताना शेवटी सांगतो की शत्रूला कमी लेखणे यासारखा भयावह अनर्थ नाही. शत्रूला कमी लेखण्याने माझ्या खजिन्यांचा विनाश करणे आहे. यास्तव जेव्हा 2 तुल्यबळ सैन्य एकमेकांसमोर येते तेव्हा ज्याला सखेद कमीपणा वाटतो तो जिंकतो. आपण दुसऱ्याला ओळखत नाही कारण आपण स्वतःला ओळखलेले नसते. आपण स्वतःला फार वरच्या पायरीवर नेऊन उच्च आसनी विराजित केलेले असते. यामुळे आपल्याला इतरेजण आपल्या खाली आहेत. आपल्यापेक्षा त्यांची लायकी कमी आहे. कोणाला काहीही अगदी जराही कळत नाही. जगातील सर्व शहाणपणा जो काही आहे तो आपल्याकडे आहे अशी आपली आपणच कल्पना करून घेतलेली असते. यामुळे दुसऱ्याला समजणे अशक्य होते. यासाठी लाओत्से येथे इशारा देत आहे की कधीही दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी लेखू नका. शत्रू आपल्यापेक्षा जास्त तुल्यबळ आहे आणि असे असूनही आपल्याला त्याला हरवायचे आहे असे समजूनच शत्रूशी युद्ध करायचे असते. म्हणजे आपण नेहमी सतर्क राहतो आणि त्याप्रमाणे सर्व शक्यता गृहीत धरून डावपेच आखतो. कारण शत्रूला कमी लेखणे हा काय एवढासा आहे? याची ताकद ती काय असणार?
याला आपण मागे कितीतरी वेळा हरवले आहे, अशी विचारसरणी आपल्याला गाफील ठेवते आणि शत्रू नेमका याचाच फायदा घेतो. आपण मागे अनेक वेळेला याचा पराभव करूनही हा पुन्हा आपल्याशी लढाईला आला आहे, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी निराळी तयारी केली असणार, असा याचा गांभीर्याने विचार करून आपण सावध असायला हवे. आपल्याला केवळ आपली बलस्थाने माहीत असून भागत नाही. आपल्याला शत्रूची बलस्थाने माहीत असली पाहिजेत. त्यासाठी त्याला कमी लेखून चालत नाही. यास्तव शत्रू हा शत्रू आहे, तो बलाढ्य आहे, असे गृहीत धरूनच युद्ध करावे लागते. श्री छत्रपती शिवाजी महाराज कधीही गाफील राहिले नाहीत. त्यांच्यासमोर सर्वच दृष्टीने महाबलाढ्य शत्रू होता. हे जाणून त्यांनी नेहमी युद्धाची आखणी केली. यामुळे त्यांनी सदा जय प्राप्त केला. यामुळेच आपण त्यांना जाणता राजा असे म्हणतो. मोंगलांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमीच तुच्छ लेखले. त्यांची पहाड का चूहा अशी संभावना केली. औरंगजेबसह सर्वच गाफील राहिले. यामुळे त्यांचा विनाश झाला. आजही अमेरिकादी देश आतंकवाद्यांना कमी लेखत आहेत. याउलट आतंकवादी ओळखून आहेत की त्यांच्याकडे तुटपुंजी युद्धसामुग्री आहे. त्यांना अतिप्रगत आणि महाबलाढ्य अशा देशांना नामोहरम करायचे आहे. यामुळे ते त्याप्रमाणे गनिमी कावा आखत आहेत आणि जगातील महासत्तेसह सर्वच देशांना जेरीस आणत आहेत. गीतोपदेशाने त्यांचा समूळ नाश करण्याला अन्य पर्याय नाही, हे केव्हा समजणार? हरि ओम.